आज जे शिबिर आयोजित केलं गेलं होतं ते भारत सरकारच्या वित्त विभागानुसार हे निर्देश प्राप्त झालेले आहेत. 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये जे कॅम्प घ्यायचे होते ग्रामपंचायत लेवलला, त्या अनुषंगाने आज खोपोलीमध्ये आजूबाजूच्या शाखांतर्फे एक शिबिर आयोजित केलं गेलं होतं. यामध्ये जवळजवळ 12 बँकांनी भाग घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने जनधन खाते, ज्यांचं खातं नाही त्यांचं जनधन खाते खोलणे हा त्याचा मेन उद्देश होता. त्याच्याबरोबर ज्यांचं खाते आहे पण ज्यांची KYC केलेली नाही, 10 वर्षानंतर जनधन खाते निष्क्रिय होतं, त्यामुळे सरकारी योजनांचा कुठलाही लाभ त्या लोकांना मिळत नाही आहे. म्हणून लाभार्थ्यांची KYC करणं, जर लाभ मिळायचा असेल तर KYC करणं गरजेचं असतं. म्हणून KYC बँकेत न जाता ग्रामपंचायत स्तरावरती KYC करून घ्यायसाठी या लोकांना इथं पाचारण करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे खोपोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर ज्या लोकांचे खाते आहे रेग्युलर चालू आहे आणि ज्या लोकांनी विम्याचा लाभ घेतला नाही आहे, जनधन सुरक्षा योजना, सुरक्षा विमा योजना, तो 20 रुपयामध्ये ॲक्सिडेंटल डेथ कवर होतो, तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी 20 रुपये विम्याचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर जीवनज्योती विमा योजना जी 436 रुपयामध्ये वर्षावर 2 लाखाचा विमा त्यात मिळतो, तर त्या लोकांनी आज शिबिरामध्ये चांगल्या प्रकारचे लाभ घेतले. काही फरक नाही आहे. हा जो आत्ताचा कार्यक्रम घेतला होता हा भारतीय वित्त विभागाच्या निर्देशाप्रमाणे घेतलेला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकसुद्धा सामील झालेली आहे. कारण भारतीय वित्तीय विभागाच्या निर्देशानुसार गावागावामध्ये जाऊन बँकांना प्रत्येक ग्रामपंचायतीला कुठली ना कुठली ती शाखा जोडली गेलेली आहे आणि जी शाखा आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. उद्देश त्यामागचा असा आहे की बऱ्याच खात्यामध्ये मोबाईल नंबर नसल्यामुळे लोकांपर्यंत लाभ पोचत नाही आहेत, आधार कार्ड नसल्यामुळे लाभ पोचत नाही आहेत, तर त्यामध्ये थेट लाभ जो आहे सरकारच्या योजनेचा तो लाभ मिळावा या उद्देशाने लोकांनी एकत्र येऊन, म्हणजे बँका लोकांच्या ग्रामपंचायती घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत, इव्हन रिझर्व्ह बँकसुद्धा लोकांच्या घरापर्यंत पोहोचते, गावापर्यंत पोहोचते, तर त्या उद्देशाने लोकांना बँकेत न जाता इथं लाभ मिळावा या उद्देशाने आज शिबिराचं आयोजन केलेलं होतं. प्रत्येक सरकारी बँकेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना मदत करण्यासाठी काउंटर ओपन करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेतर्फे दिलेल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काउंटरचे ओपन केलेले आहेत. काही ठिकाणी स्टाफ थोडासा कमी असतो, बँकेमध्ये शाखेमध्ये स्टाफ कमी असतो. जसे समजा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना काही इश्यू असतील किंवा बऱ्याच वेळा काही ATM समजत नाही आहे, पिन समजत नाही आहे किंवा डिजिटलमध्ये काही इश्यू होतो, तर त्यांनी शाखेत निश्चितपणे संपर्क करावा. शाखेकडनं त्यांना संपूर्ण सेवेने सहकार्य मिळेल. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांनी कोपरचरी, अलिबाग तालुक्यातील कोपरचरी हे गाव संपूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं आहे असं डिक्लेअर केलं. त्यामध्ये बऱ्याच जवळजवळ चरी कोपर गावामध्ये 90% लोकांनी या योजनेचा, म्हणजे जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, जनधन खाते याचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे. आणि लोकांना लक्षात येतं की आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर बँका आपल्या दारात येतात. बऱ्याच वेळेला बँकेमध्ये गर्दी असते, त्यामुळे लोकांनी काय अर्ज दिले असतील त्याचं विचार घेतला नसेल किंवा तो सापडत नसेल, तर या ठिकाणी आपल्याला आपल्या घरात बँक येते आणि त्यामुळं लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आणि तुरंत म्हणजे BC मार्फत आम्ही सगळ्या सेवा बँकेच्या द्यायचा प्रयत्न केलेला आहे.